या मामलच्या मातीतून त्रिवार वंदन. स्वराज्य स्पोर्ट क्लब आयोजित स्वराज्य चषक 2025 पर्व 8वे. आज स्पर्धेचा असणारा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व संघांचं, संघ मालकांचं आणि संघ नायकांचं मनपूर्वक स्वागत. आजची पहिली मॅच आणि पहिला सामना असणार आहे नॉटीबाई चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये तासुबाई क्रिकेट क्लब कल्हाट. या दोन संघांमध्ये आजचा असणारा पहिला सामना. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. नॉटीबॉय चिंचोली त्यांच्या विरोधामध्ये सरपंच गणेशभाऊ कल्हाडकर फाउंडेशन कल्हाट. या दोन संघांमध्ये आजची असणारी पहिली लढत आहे. या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळाभाऊ धामणकर, त्याचबरोबर स्वराज्य स्पोर्टचे असणारे ओनर आमचे सोमाभाऊ दौंड यांना विनंती आहे, आमचे निखिल दादा तांबे यांना विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आजच्या पहिल्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल यशस्वी करणार आहोत. 8 षटकांची मॅच आहे. पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा टॉस आपण यशस्वी करतोय. तर दोन्ही संघाचे होते कॅप्टन. एका बाजूला आपण सरपंच गणेशभाऊ कल्हाटकर फाउंडेशन कल्हाट आणि दुसऱ्या बाजूला नॉटीबाई चिंचोली. नॉटीबाई चिंचोली संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः यशस्वी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय आमंत्रित केले सरपंच गणेशभाऊ कल्हाटकर फाउंडेशन कल्हाट संघाला. आणि अमोलला तसं नाही, एका लाईनीत एका ओळीत सगळे खेळाडू मैदानामध्ये येतील. त्यानंतर मैदानाबाहेर जाताना एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानाबाहेर जातील. त्याचबरोबर मॅच संपेल आणि मॅच संपल्यानंतर दोन्ही टीम्स एकमेकांना शेकहँड करतील. जे काही या स्पर्धेची नियमावली आहे ती नियमावली आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
या स्पर्धेचे असणारे आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे असणारे पंच बबन ननावरे सर, त्याचबरोबर महेश जाधव सर आणि आज खऱ्या अर्थानं निक्सन सर, जे मात्र निश्चितपणे आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर आज ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं ऐकणार आहोत, मावळ तालुक्याचा एक गोड आवाज आज आपल्या सोबत जे जोडले आहेत, योगेश सावळे सर. युवा उद्योजक आदरणीय नितीन भाऊ ठाकूर यांचं याच्याकडे आगमन झालेलं आहे. गत वर्षी मात्र नितीन भाऊंच्या नावाचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये, त्यांचंही आगमन झालंय. नितीन भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत आहे. आणि आजचा दिवस क्रमांक 3 आहे. या ठिकाणी स्वराज्य चषकाचे आणि स्वराज्य स्पोर्ट्स संघाचे असणारे सपोर्ट सिस्टम कालिदाजी धामणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आज स्वराज्य चषकामध्ये जर आपण पाहिलं तर नॉटीबाई चिंचोली या दोन आणि त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिले गेलं तर सरपंच गणेशभाऊ कल्हाटकर फाउंडेशन कल्हाट या दोन संघांमध्ये आपण पाहिलं तर आजची असणारी पहिली मॅच आहे. 8 षटकाची लढत असणार आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. 3ऱ्या आणि 6व्या षटकामध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर मात्र 7व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले दिला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या. आज एका बाजूने आपण पाहिलं तर स्टार कास्ट जरूर आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. मावळ भूषण जर आपण पाहिले तर मावळचा बुमबुम अमोल जाधव, सचिन दादा पानसरे, बिजू बालघरे, त्याचबरोबर मयूर बालघरे, प्रगतशील शेतकरी दिलीपजी गायकवाड आणि त्याचबरोबर विजयजी कारके हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दिनेश बोडके, सिक्की, आदेश गाडे, निश्चितपणे एक चांगला संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट. मग पाहिलं गेलं तर निश्चितपणे बाबाजी आगिवले आणि टीम पांडुरंग आगिवले, जावेद मुलानी यांची देखील एक स्टार कास्ट आपल्याला निश्चितप्रमाणे आपल्याला दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला बॅटल आपण मैदानामध्ये बघणार आहोत. खरं तर आज 8 षटकाच्या पहिल्या 2 सामने आपल्याला मैदानामध्ये बघायचे, त्यानंतर 6-6 षटकाचे 3 सामने खेळवले जातील. स्वराज्य चषक या वर्षी जर आपण पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज साठी असणार एक 2 व्हीलर बाईक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आणि दररोज जर आपण पाहिले गेले तर प्लेअर ऑफ द डे या किताबासाठी स्वराज्य स्पोर्टच्या वतीने एक ब्रँडेड बॅट आणि ब्रँडेड कॅप देखील आहे. आकाशजी दौंड आणि त्याचबरोबर सोमनाथजी दौंड यांच्या वतीने असणार हे सौजन्य. तर मैदानामध्ये बघायचे मानाचे करंडक आहेत आणि मानाची स्पर्धा आहे आज. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं गेलं तर स्वराज्य चषक दिवस क्रमांक 3 आणि जशी मात्र आपण पाहतो मॅचला होईल सुरुवात, तसं मात्र कॉम्बॉक्स मध्ये आज जे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निश्चितप्रमाणे मावळ तालुक्यातील उभरते समालोचक आणि मावळ मधून जर आपण पाहिले गेले तर सध्या मुळशी पुणे या परिसरामध्ये ज्यांचा आवाज आपण सतत ऐकतोय, त्यानंतर ऐकूयात योगेश सावळे सरांना. ओ टू योगेश, थँक्यू. हॅलो हॅलो चेक. मनापासून धन्यवाद सुमित सर, आपलं खूप खूप आभार. आदिशक्ती तुळजा भवानी
आणि त्या आदिशक्ती आदिमायेचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या रूपात जन्माला घेऊन येणार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ उभय हिंदुस्थानचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राला या महाराष्ट्राच्या मातीला आणि मातीतल्या प्रत्येक कणाला लढावं कसं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्रिवर स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मावळ भूमीमध्ये स्वराज्य चषक 2025 स्वराज्य स्फुटलं बुरसे आयोजित स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेतील असणारा तिसरा दिवसातील पहिला सामना इनिंगसाठी आपल्याकडं 35 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्या आणि दोन्ही संघांचे 12th मॅन अतिरिक्त खेळाडू हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे अन्यथा ज्या टीमचे खेळाडू नसतील त्या टीमला पेनल्टी बसेल याची नोंद घ्या पहिला चेंडू पडण्याच्या पूर्वी 12th मॅन येणं गरजेचं आहे सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन कल्लाट तालुका मावळ विरुद्ध आपण पाहतोय नॉटी बॉईज चिंचोली या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळते पहिल्या षटकासाठी नॉटी बॉईज चिंचोली या टीम कडून मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार सचिन पानसरे इथं स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज पाहायला मिळत आहेत सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन टीम कडून अविनाश जाधव आणि दुसऱ्या बाजूला गणेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दाखल होताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर सचिन पानसरे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निश्चितच डॉट आलाय पहिल्या चेंडूवरती अविनं कुठल्याही प्रकारचं आक्रमण केलं नाही सन्मानपूर्वक अविनं पहिला चेंडू खेळून काढला आणि पहिल्या चेंडूला निश्चितच हळुवारपणे तो खेळला दरम्यान इथे बॅटची कडा मोठा आवाज आलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद शून्यावरती कल्लाट संघाला बसेल पहिला धक्का पहिला विकेटचं पतन नवीन फलंदाज संघाचा असलेला संघ नायक आपल्याला पाहायला मिळेल बाबाजी आगिवले मॅन फ्रॉम कल्लाट तालुका मावळ मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज बाबाजी दाखल होताना पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन कल्लाट या संघानं मावळ तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर बरंच हाफपिच टेनिस क्रिकेट खेळलेला आहे आणि कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण जर पाहिलं तर हाफपिच टेनिस क्रिकेटमध्ये या संघाचा दबदबा राहिलाय फुलपिच टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं केलेली नव्याने संघाची बांधणी आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या सीझनची माझ्या मते पहिली स्पर्धा खेळताना या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन तासोबाई क्रिकेट क्लब कल्लाट हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय पहिल्याच ओव्हरमध्ये सचिन यांनी निश्चितच दुसऱ्याच बॉलवरती संघाचा असलेला प्रमुख फलंदाज अविनाश जाधवला मैदानावरती बाद केल्यानंतर निश्चितच नवीन फलंदाज संघाचा संघनायक बाबाजी मैदानावरती आला आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली हो यावेळेस बॅक टू द बॉलर फटका खेळला होता सचिन यांनी निश्चितच झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना इथे निश्चितच यश मात्र मिळत नाहीये आणि मैदानावरती आणखीन एक डॉट बॉल येतोय 8 षटकांचा सामना पॉवर प्लेची पहिली 2 षटकं मैदानावरती पाहायला मिळतात 30 सर्कलच्या बाहेर जर आपण क्षेत्ररक्षक पाहिले तर वाईडिश डिपेंडेंट काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऑफ साइडच्या दिशेला निश्चितच बाउंड्री लाईन वरती विजय पालघरे पाहायला मिळतील मोठी अपील पंचांकडे केली जाते
पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू यॉर्कर नीट केले गेले, जमीन लगेच समांतर खेळलेला फटका. विजय चेंडूच्या मागे येत आहेत. थोडीशी खराब फिल्डिंग आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय प्रयत्न होतोय आणि याचबरोबर 2 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती निश्चित आपण पाहतोय संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अफलकावरती धावा झाल्यात त्या केवळ 3 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. नॉटी बॉय चिंचोली आपण जर पाहिलं तर निश्चितच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारा एक ताकदवर आणि एक दादा संघ म्हणून या संघाची देखील ओळख आहे. दुसऱ्या बाजूला सरपंच गणेश भाऊ कल्लाडकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तासुबाई क्रिकेट क्लब कल्लाड हा संघ देखील निश्चितच या सीझनला आपण जर पाहिलं तर नव्याने संघाची बांधणी केलेली आहे. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या टीम कडे देखील आहे. दोन्ही संघ समसमान ताकदीचे जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेचं असणार एक दमदार आयोजन नियोजन, स्पर्धेतील असणारा दिवस क्रमांक 3. या स्पर्धेची खऱ्या अर्थाने अगोदरची 7 पर्व खरं तर आपण जर पाहिलं तर मोठ्या उत्साहात पार पडली आणि हे 8वं पर्व मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल आणि इतर देखील भरघोस बक्षिसांनी खऱ्या अर्थाने भरलेली मावळ तालुक्याचा मिनी वर्ल्ड कप म्हणून खऱ्या अर्थाने संबोधली जाणारी क्रिकेटची स्पर्धा स्वराज्य चषक 2025. सवय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आलेत. पहिला चेंडू जो खराब पाहायला मिळतोय मुख्य पंच महेश जाधव सर कळवत आहेत. हा चेंडू निश्चितच खराब आहे आणि वन बाउंडची घोषणा देखील या ठिकाणी दिली गेली. दिनेश बोडके षटक क्रमांक 2 टाकतायत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका पॉवर प्ले फोडलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. बाबाजी आगिवले संघाचा संघनायक आहे आणि कॅप्टन आपण पाहतो मैदानावरती निश्चितच पॉवर प्ले फोडण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून निश्चितच आपण पाहतो मैदानावरती एक चौकार वसूल केलाय आणि या चौकारानं संघाचा दोफलक झटपट वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोरकार्डवरती जर आपण पाहिलं तर 8 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा. यावेळेस देखील वेगाने बॅट तर फिरवली परंतु यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. एक सुंदर मैदान आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सिमेंटची विकेट, सिमेंटची खेळपट्टी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळपट्टीवरती खरं तर सातत्यानं फलंदाजाचा बोलबाला असतो. गोलंदाजासाठी कर्दनकाळ असणारी खेळपट्टी अगदीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये उजवेष्टीच्या बाहेरून टाकण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टमच्या बाहेर खरं तर शफल होऊन मैदानावरती हा चेंडू पिक करून खेळण्याचा प्रयत्न बाबाजी यांनी केला परंतु कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश. यावेळेस मात्र चेंडू परफेक्ट मिडल झालाय. ऑन साइडला बिग हिट, फिल्डर डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट नंबर 2. फलंदाज मैदानावरती बाद. खर तर मैदानावरती जाणार. चला न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल सुपे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल झालेत. अंदरमाळू परिसरातील खऱ्या अर्थानं असणार एक ताकदवर अष्टपैलू खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं विशाल सुपे या नावाची चर्चा कित्येक काळ खऱ्या अर्थानं अपेक्स टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेली आहे. पुलपिच टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिले तर कशा प्रकारे विशाल कामगिरी करेल. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं संधी मिळाली आहे आणि या संधीचं सोनं विशाल करतील का पाहूया मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती घेतलाय, सुंदररित्या ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. अडिश लॉंग ऑफला विजय आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतंय. याचबरोबर एक सिंगल धाव देखील येते. या सिंगल बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती संपलं गेलंय. 12 चेंडूंचा डाव संपलाय आणि 12 चेंडूंचा डाव संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 9 धावा च्या मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेचे एक देखणं आयोजन नियोजन मैदानाच्या चारही बाजूस जर आपण पाहिले तर अगदीच सुंदर झालर आपल्याला पाहायला मिळते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पर्धेचं जगभरामध्ये थेट प्रक्षेपण होताना पाहायला मिळतंय. घर बसल्या मित्रांनो तुम्ही या स्पर्धेचा आपल्या स्मार्टफोन किंवा स्मार्ट टीव्ही वरती स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेऊ शकाल. युट्यूबच्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट या वाहिनीवरती जात स्वराज्य चषक किंवा निश्चितच त्या ठिकाणी क्रिक लाईव्ह स्पोर्ट तुम्ही युट्यूब वरती सर्च करा. निश्चितच त्या स्पर्धेची लिंक तुम्हाला मिळून जाईल. एक जबरदस्त आयोजन नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीने घेतलेली अफाट मेहनत आणि कष्ट आणि त्यानंतर त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. स्वराज्य चषक 2025 चा महारणसंग्राम मैदानावरती रंगतोय. प्रथम क्रमांक 81,111 रुपयांचं पारितोषिक. षटक क्रमांक मैदानावरती तिसरे टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज सज्ज होताना सिक्की सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. नॉटी बॉय चिंचोली या संघाचं जर आपण पाहिलं तर निश्चितच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या टीम मध्ये आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कल्लाट संघाला पूर्णपणे रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. प्रमुख फलंदाज मैदानावरती बाद केलेत आणि केवळ फक्त 9 धावा खर्च करत एक अफलातून सुरुवात जी नॉटी बॉय चिंचोली या संघाने केली. मावळचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील शंकरराव शेळके यांच्या माध्यमातून 81,111 रुपयांचं प्रमुख बक्षीस आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे निघून जातोय. विशाल सुपेसाठी आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धार चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. काय जबरदस्त वेग जो निश्चितच सिक्कीचा आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर डोळ्याची पापणी लावताच इस्टँडच्या पाठीमागे विकेट किपर आणि कॅप्टन अमोल जाधव यांच्या हातामध्ये स्थिरवणारा हा चेंडू मैदानावरती डॉट पाहायला मिळालाय. हो आणखीन एक लाजबाब चेंडू एका पाठोपाठ एक जबरदस्त वेगवान चेंडू फेकले जात आहेत आणि फलंदाज विशाल सुपेला इथे लगातार बीट केले जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. सिक्कीचे लगातारचे 3 चेंडू डॉट आलेत. यावेळेस देखील मैदानावरती चेंडू हवे तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचले जरूर परंतु झेल होऊ शकला नाही आणि त्यानंतर 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या जातील. थोडीशी संत आणि सावध सुरुवात आपल्याला मैदानावरती निश्चितच सरपंच गणेशराव कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तासुबाई क्रिकेट क्लब कल्लाट या टीम कडून पाहायला मिळते. केवळ 11 धावा षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना त्या पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल उसळी घेणारा यावेळेस देखील फलंदाज विशाल सुपे बीट. पहिले लगातारचे 3 चेंडू मैदानावरती आपण पाहिले सिक्कीच्या माध्यमातून डॉट बॉल आले. त्यानंतर पुढच्या बॉलवरती 2 धावा वसूल केल्या तिथे देखील झेल मिस झाला. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सिक्की तयार. हो यावेळेस बॅटची कडा इस्टँडच्या पाठीमागे अमोल जाधव यांच्याकडून चेंडू निसटलाय. झेल मिस होईल. एकाच ओव्हरमध्ये 2 कॅचेस इथे मिस झालेत. षटक क्रमांक याचबरोबर 3 संपलं गेलंय. 18 चेंडूंचा डाव संपलाय. धावफलकावरती केवळ 11 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
नॉटूबॉय चिंचोली विरुद्ध आपण पाहतोय सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात तासोबाई क्रिकेट क्लब कल्लाट या दोन टीम मध्ये चालू असणारी ही मॅच आहे आणि निश्चितच या मॅच मध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सरपंच शिवने सडवली अजित भाऊ चौधरी आणि माजी सरपंच गोंजे उमेश भाऊ बोडके यांच्या माध्यमातून 51,111 रुपयांचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचं लाभलेलं आहे. षटक क्रमांक मैदानावरती चौथं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतात. पॉवर प्ले मध्ये दिनेश बोडके यांनी गोलंदाजी केली. षटक क्रमांक दुसरा त्यांनी हाताळलं. हे वैयक्तिक आपण पाहतो मैदानावरती चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश. याचबरोबर गणेशच्या बॅटमधून फटका ऑन साइडला खेळलाय परंतु लॉंगॉनला फिल्डर आहेत. मयूर बालघरे टिपतील झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन गणेश पवार. आणखीन एक विकेट इथे मात्र मिळते नॉटी बॉय चिंचोली संघाला. नवीन फलंदाज दीपक मैदानावरती दाखल होत आहेत. थोडीशी संथ आणि सावध सुरुवात. एका पाठोपाठ एक फलंदाज नियमित अंतरावरती बाद होत आहेत. निश्चितच या इनिंग मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर मैदानावरती कुठल्या प्रकारे षटकार पाहायला मिळाला नाहीये. या इनिंग मध्ये आतापर्यंत निश्चितच आपण जर पाहिलं तर जवळपास 20 चेंडू टाकलेत. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. तो एक मात्र चौकार या इनिंग मध्ये आपण पाहिलाय. त्याचबरोबर नवीन फलंदाज आला. ऑन साइड मिड विकेट मध्ये आक्रमण चढवलंय आणि एक टप्पा घेत चेंडू पोहोचतोय सरळ सीमा पार. पंचांचा इशारा येतोय खणखणी चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. ऑन साइडला चेंडू तर खेळलाय. क्षेत्ररक्षक एफर्ट लाजवाब आहेत. झेल जरूर मिस झाला परंतु मैदानावरती चांगल्या पद्धतीने चेंडू रोखलाय. आपल्या संघासाठी धावा मैदानावरती वाचवल्यात. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतात. चौकारानंतर निश्चितच या बॉलवरती देखील आक्रमण मैदानावरती पाहायला मिळालं लेफ्ट हँडर फलंदाज दीपकच्या बॅटमधून. परंतु या चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त 2 धावा मिळतील. टाळ्यांचा कडकडाट खऱ्या अर्थानं फिल्डरसाठी मैदानावरती होताना पाहायला मिळालाय. जबरदस्त एफर्ट दिलेला आहे. एकच धाव खर तर या चेंडूवरती घेतली जाते आणि या सिंगल बरोबर संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 या अंकावरती फलक जाऊन पोहोचतोय. स्ट्रायकिंग एंडला गणेश. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा देखील बदलतोय. उजवेष्टीच्या बराचसा बाहेर. मुख्य पंच महेश जाधव सर कळवत आहेत हा चेंडू निश्चितच उजवेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. खराब आहे. एक अतिरिक्त अवांतर धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. या मैदानावरती निश्चितच आपण पाहिलं पहिल्या 2 दिवसांमध्ये षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी आपण पाहिली परंतु आज निश्चितच इथे दिवस क्रमांक 3 मध्ये पहिला सामना. थोडीशी संत सावध सुरुवात. सिंगल डबल वरती भर आहे. विकेट देखील भरपूर सारे गेले. तदनंतर मात्र संघ बराचसा अडचणीत सापडलाय. थोडंसं संकट निश्चितच मैदानावरती जे सरपंच गणेशराव कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन तासुबाई क्रिकेट क्लब कल्लाट या संघावरती ओढवलंय. 2 धावा मैदानावरती या चेंडूवरती देखील घेतल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमचं स्कोर कार्ड पुढे जातंय. 19 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी चिंता खऱ्या अर्थानं निश्चितच आपण पाहतोय कल्लाट संघाची वाढते कारण नॉटी बॉय चिंचोली हा संघ तालुक्यातील एक ताकदवर
अनेक दादा संघ म्हणून ओळखला जातो. दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट आणि पंचांचा इशारा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होतील. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत ते 21 धावा. 21 रन. षटक क्रमांक मैदानावरती चौथा सुरू असताना 3 फलंदाज बाद झालेत. धावफलकावरती 21 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचा सामना. कुठलीही स्पर्धा आणि कुठल्याही स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं पहिला सामना. प्रत्येक खेळाडूला वाटतं, प्रत्येक टीमला वाटतं आपण हा सामना जिंकावा. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला सामना जिंकल्यानंतर निश्चितच मैदानावरती वाटत असतं की आपण पहिला सामना जिंकावा. त्यानंतर बराचसा कॉन्फिडन्स खेळाडूला जो मिळत असतो. पहिल्या सामन्यामध्ये पैसे कुठला संघ इथे विजय होताना पाहायला मिळेल. 8 षटकांचा सामना. एक सुंदर फॉर्मॅट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. पहिले 2 सामने 8-8 षटकांचे आहे. क्वार्टर फायनलची मॅच देखील 8 ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. तर इथे सामने देखील आपण जर पाहिलं तर ते 6 षटकांचे ज्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीरासाठी खऱ्या अर्थानं एक 2 व्हीलर बाईक आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल. प्रथम क्रमांक तब्बल आणि तब्बल 81,111 रुपये. स्वराज्य चषकचं खरं तर आपण पाहतो एक सुंदर आणि अफलातून नियोजन पाहायला मिळतंय. याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आदेश गाडे डाऊन द बॉल. टिपताय झेल. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4. फलंदाज मैदानावरती बाद. दीपक बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज ताबडतोब मैदानावरती येणं गरजेचं आहे. आयोजक कमिटीकडून सूचना येतात अतिरिक्त वेळ आपण कृपया खर्च करू नका. वेळ वाचवा मित्रांनो. 8-8 ओव्हरच्या मॅचेस आहेत. क्वार्टर फायनलची मॅच देखील 8 ओव्हरची आहे. त्यामुळे विनंती आहे थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. चला नवीन फलंदाज. घाई करा, वेळ वाचवा. 5व्या षटकामध्ये सचिन पानसरे आले. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. फलंदाज दीपकला मैदानावरती बाद केले. स्वराज्य चषक 2025 भव्य फुलफिश टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्वराज्य क्रिकेट ग्राउंडच्या खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद शाळेच्या खरं तर या मैदानावरती या पटंगणावरती खऱ्या अर्थानं सुरू असलेला क्रिकेटचा हा सोहळा जो मैदानावरती आपण पाहतोय. 8वं पर्व. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल लॉंगॉन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मयूर त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळते. ही सिंगल बरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. 22 धावा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बिग हिट केला गेलाय आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ आउट ऑफ द पार्क. येतोय या मॅच मधील या इनिंग मधील पहिला षटकार. 6 धावा. चिकना चिकना माला तू ग चिकना है तू. जवळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक सिंगल. याचबरोबर चेंडू हवेत. पुन्हा एकदा फिल्डर पॉइंट मधून येत आहे चेंडूच्या खाली. टिपला जाईल झेल. एक षटकार खेळून फलंदाज मैदानावरती निश्चितच बाद होत आहेत. पुढच्याच बॉलवरती कमबॅक करतायत सचिन. विकेट टेकर गोलंदाज या संघाचे आहेत. मिळवतायत आणखीन एक विकेट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रमोद हे नवीन फलंदाज दाखल झालेत. षटकारानं संघाचं धावफलक झटपट वेगानं पुढे जरूर गेलं, परंतु पुढच्याच बॉलवरती सचिन यांनी आणखीन एक विकेट मिळवली. आतापर्यंत सचिन यांची गोलंदाजी जर मित्रांनो आपण पाहिली तर पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती त्यांनी विकेट मिळवला. त्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये ते आले. पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती ऑफ साईडच्या दिशेने खेळला. एक्स्ट्रा कव्हरला भरपूर सारी मोठा गॅप आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन फिल्डरच्या मधोमध गॅप शोधत चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स चौकार. चौकार मैदानावरती येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जातोय. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हळूवारपणे चेंडू मैदानावरती खेळून काढलाय. पॉइंटचा फिल्डर वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल. त्यानंतर मिळालेली पुन्हा एकदा एक सिंगल आणि या सिंगलला संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्यात 33 धावा. माबळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार खऱ्या अर्थानं आमदार सुनियांना शेळके यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला प्रमुख बक्षीस आपल्याला पाहायला मिळतं. 81,111 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. युट्यूब लाईव्ह सौजन्य देखील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आमदार सुनियांना शेळके, माजी उपसरपंच अविनाशदादा कारके आणि उद्योजक अक्षय भाऊ धामणकर यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती 33 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक आपण जर पाहिलं तर संपलं जाईल ते 5व्या क्रमांकाचं. 30 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 30 चेंडूवरती बनवल्या गेल्यात त्यात 33 धावा. 5 फलंदाज मैदानावरती बाद केलेत. आदेश गाडे षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 ओव्हरच्या सामन्यांमध्ये दिशेतच आपण जर पाहिलं तर कमीत कमी 80+ धावा ॲव्हरेज स्कोर या मैदानावरती आहे. कित्येक सारे मोठमोठे विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. कालच्या दिवसामध्ये एक सेंचुरी देखील खऱ्या अर्थानं स्वराज्य चषकामध्ये आपण पाहिलीत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा निश्चितच या ठिकाणी मुख्य पंच निक्सन सर कळवत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. 30 सर्कलच्या बाहेर आता 3 फिल्डर जे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. आदेश गाडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती 6वं षटक हाताळण्यासाठी आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची सजावट पहा कशा प्रकारे केली जाते. वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आपल्याला निश्चितच पाहायला मिळत आहेत. आदेश गाडेचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू ऑन साइडला मिड विकेट मधून फिल्डर येत आहेत. लकीनं टिपला झेल. फलंदाज मैदानावरती बाद. विकेटचं होईल पतन. 6व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. होऊ दे ग मेळ. अगे, एक धाव नजरेचा खेळ. मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 33 धावा आहेत. मोठं आव्हान जर सेट करायचं असेल तर मैदानावरती षटकार चौकार अपेक्षित आहेत. मोठी अपील पंचांकडून केली जाते. पंचांकडे खरं तर केली जाते गोलंदाज आदेश यांच्याकडून, परंतु इथे पंच साफ नकार कळवत आहेत. डॉट बॉल येतोय. फुल कव्हरती धावा स्थिर 33 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलणारा चेंडू. आदेश गाडीची कला मैदानावरती पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक निर्धाव चेंडू जे मैदानावरती टाकले जात आहेत. फुल कव्हरची धावा स्थिर आहेत. यावेळेसचा चेंडू देखील मैदानावरती बॅकअप द हँड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय आणि मैदानावरती आणखीन एक डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल जे मैदानावरती आलेत. 4 चेंडू टाकले गेलेत. लगातारचे 3 डॉट बॉल आलेत. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू मैदानावरती सुरेख पाहायला मिळाला. स्टँडच्या पाठीमागून पाहतोय स्टंपिंग होते आणि फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन.
बॅटची कडा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर फलंदाज रुपेश बाद झालेत. अखेरचा अजूनही एक चेंडू जो मैदानावरती या षटकाचा शिल्लक असणार आहे. फलकावरती 33 धावा स्थिर आहेत. आदेश गाडे मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. 2 विकेट घेतलेत. कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाहीये. पोह्या मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार का? स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं या 8व्या पर्वामध्ये कुठल्याही प्रकारे मेडन ओव्हर पाहायला मिळाली नाही. पाहूया तो विक्रम आदेश गाडे आपल्या नावावरती करतील का? मेडन ओव्हर निश्चितच या ठिकाणी हाताळले जाईल का? नवीन फलंदाज जावेद मुलानी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. दौफलकावरती धावा 33 धावा आहेत. 5 ओव्हर नंतर स्कोर होता 33. षटकाचा शेवटचा बॉल आहे. 2 फलंदाज या ओव्हरमध्ये बाद झालेत. आदेश गाड्याची अफलातून गोलंदाजी. ओ हो यावेळेस देखील मैदानावरती डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर आदेश गाड्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. डबल विकेट मेडन. अफलातून गोलंदाजी मैदानावरती केली. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये डबल विकेट मेडन. खऱ्या अर्थाने एक अनोखा विक्रम जो आदेश गाड्याच्या नावावरती पाहायला मिळतोय. याचबरोबर षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल ते 6व्या क्रमांकाचं. 6वं षटक मित्रांनो बॅटिंग पॉवर प्लेचं होतं आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. 2 फलंदाज देखील बाद झालेत. फलंदाजांच्या पायामध्ये पूर्णतः बेड्या ठोकण्याचं काम मैदानावरती आदेश गाडे करताना पाहायला मिळतात. एकही धाव खर्च न करता 2 विकेट घेऊन खऱ्या अर्थाने एक नवा विक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. सातत्यानं आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठी नंदनवन असणारी ही विकेट, फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने नंदनवन असणारी खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती आज नॉटी बॉय चिंचोली या संघाकडून नॉटी बॉय चिंचोली संघाचे गोलंदाज मैदानावरती अफलातून गोलंदाजी करतायत. लक्ष्यवेधी कामगिरी मैदानावरती गोलंदाज करतायत. षटक क्रमांक मैदानावरती 7वं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मनीष दाखल झालाय. पहिला चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर डीप मध्ये होता. सर्कलच्या आतमध्ये येऊन चेंडू रोखलाय, थ्रो केलाय आणि निश्चितच मैदानावरती डेंजर एंडला बॅटर पाहायला मिळाले. परंतु फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ असतील. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेचं असणार एक जबरदस्त आयोजन नियोजन लेग बाईच्या माध्यमातून पंच कळवतात ही 1 धाव असेल आणि बऱ्याच वेळानंतर संघाचा धावफलक 1 घर पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेचा चेंडू अलॉन द कार्पेट फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल डाऊन द ग्राउंड. सरळ सीमा पार येतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा एक खणखणी चौकार. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस देखील जावेद मुलानी यांच्या बॅट मधून चेंडू जाऊन पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय पॉवरफुल षटकार. 6 धावा. धावफलकावरती 44 धावा जावेद मुलानी यांच्या बॅट मधून. महत्वपूर्ण धावा. सरपंच गणेशराव कल्लाटकर स्पोर्ट फाउंडेशन तासुबाई क्रिकेट क्लब कल्लाट या टीम साठी महत्वाच्या धावा खऱ्या अर्थाने घेतल्या जात आहेत. एक धाव खर तर महत्वाची आहे. यावेळेस देखील बिगिटचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळणार नाही. एक डॉट बॉल मैदानावरती येतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत 44 धावा. 5 ओव्हर नंतर निश्चितच मैदानावरती 33 धावा होत्या. 6 ओव्हर नंतर देखील स्कोर स्थिर राहिला. परंतु 2 विकेट देखील निश्चितच बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गेले. 7व्या ओव्हर मध्ये मैदानावरती मनीष आला. पहिला बॉल सिंगल. याचबरोबर पुन्हा एकदा बिग हिट आणि यावेळेस देखील चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. मैदानामध्ये उठतात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. जावेद मुलानी यांच्या बॅट मधून एक दणदणीत षटकार. 6 धावा.
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मनीष बराचसा महागडा ठरताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावा येताना पाहायला मिळत आहेत. जावेद मुलानी काय सुंदर फलंदाजी मैदानावरती करतायत. फिनिशिंग टच देण्याचं काम ते करतायत. संघामध्ये आपण जर पाहिले तर एक पॉवरफुल हिटर. जांभळेचा चेंडू बराचसा पुढे टाकलाय. उजव्या यष्टीच्या दूरवरतून जाणारा हा चेंडू मुख्य पंच निक्सन सर कळवतायत. मैदानावरती एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जात आहे. फलकावरती धावा आहेत त्या 51. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फिल्डिंग टीमनं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं DRS ची मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निश्चितच निर्णय जो पोहोचवला जाणार आहे. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन खऱ्या अर्थानं वाईट बॉल होता. त्या डिसिजनला निश्चितच या ठिकाणी फिल्डिंग टीम कडून चॅलेंज केलं गेलंय. प्रत्येक टीमला खऱ्या अर्थानं इनिंग साठी एक रिव्ह्यू आहे. त्या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केला जातोय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला थर्ड अंपायरचा निर्णय येईल तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. आणि जो काही नियोजित कालावधी होता तो कालावधी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे पुढच्या ओव्हरसाठी एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागेल याची नोंद घ्या. नियम आणि अटींनी खऱ्या अर्थानं भरलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. सर्व संघांसाठी नियम सारखेच आहेत. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल असणार आहे. ऑनफिल्ड पंच निश्चितच डिसिजन मागे घेत आहेत आणि कळवत आहेत हा एक चांगला चेंडू असेल, एक डॉट बॉल असेल. आणि याचबरोबर मैदानावरती आपण जर पाहिलं तर 7वं षटक जे संपलं गेलंय फुलकावरती बनवल्या गेल्यात त्या 7 फलंदाज बाद 50 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. शेवटचे आता 3 विकेट शिल्लक असणार आहेत. या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू जे मैदानावरती शिल्लक असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी ज्या गोलंदाजांना मित्रांनो या मैदानावरती नवा कोरा विक्रम केलाय. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं डबल विकेट मेडन टाकणारा एक जबरदस्त ओव्हर हाताळणारा गोलंदाज आदेश गाडे, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतात. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से संघ आणि खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ मंडळी उर्से यांच्या माध्यमातून केले गेलेलं दर्जेदार आयोजन आणि याचबरोबर पुढे टाकलेला बॉल पिक करून पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मैदानावरती येतोय खणखणी षटकार 6 धावा. आकाशच्या बॅट मधून मैदानावरती षटकार येताना पाहायला मिळालाय. शेवटच्या ओव्हर मध्ये ज्या धाव्यांची गरज आहे त्या धावा आकाशच्या बॅट मधून येत आहेत. याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल डीप मिड विकेटला इथे अंदाज चुकला. फिल्डर चेंडूच्या बराचसा पुढे निघून आला. त्यानंतर झेल निसटलाय आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या बरोबर संघाचं स्कोर कार्ड पुढे जात आहे. अफुल कव्हरची धावा आहेत त्या 58 धावा दोफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. डॉट बॉल आपण पाहतोय. अखेरचा अंतिम षटक षटकारानं सुरुवात झाली. त्यानंतर पुढच्या बॉलवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती एक डॉट बॉल मैदानावरती आला. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. जितक्या धावा येतील तितक्या कल्लाट संघासाठी निश्चितच इथे अतिशय उपयुक्त रन्स असणार आहेत. आणि याचबरोबर पुन्हा एकदा पुढे सरसावत पावलांचा करत वापर. चेंडू पाठवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरतून सरळ सीमा पार. आदेश गाड्यावरती चढवलाय हल्ला. आकाशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार.
षटकार मैदानावरती येईल आणि या षटकारानं धावफलकावरती वाढ. 7 फलंदाज बाद 64 धावा मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरचं षटक खऱ्या अर्थानं आदेश गाडे यांनी मेडन ओव्हर हाताळली. 2 विकेट घेतले, परंतु या ओव्हर मध्ये बरेचसे महागडी ठरतायत. 2 षटकार आलेत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फटका फसलाय. अमोल जाधव इथे मात्र झेल टिपतील आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. आकाश होत आहेत बाद. मैं मस्त कुड़ी तू भी मस्त मस्त मुंडा है. चौसष्ट धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. आदित्य हे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. शेवटचा बॉल या इनिंगचा. 64 रन बनवले गेलेत. एक षटकार धरला तर 70 धावा आपल्याला पाहायला मिळू शकतात. ओ हो यावेळेस चेंडू मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्कोर आपण पाहतोय 64 रन झालेत. 65 धाव्यांचं आव्हान नॉटी बॉय चिंचोली या संघासमोर ठेवलंय. पाहूया या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग मैदानावरती केला जाईल, की या धावा रोखल्या जातील कल्लाड संघाकडून, ते देखील आपण सेकंड इनिंग मध्ये पाहणार आहोत. सामना क्रमांक 2. पुढील सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. आजच्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार 11 तळेगाव, या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना असणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस साठी या. चला लगेच टॉस साठी या. सुपरस्टार 11 टॉस साठी या. सुपरस्टार 11 अर्थात सतीश शिंदे साहेब स्पोर्ट फाउंडेशन, या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थाने यानंतर होणारी मॅच असणार आहे. विनंती आहे लवकरात लवकर सुपरस्टार 11 टॉस साठी या. चला लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी होईल. लवकरात लवकर टॉस साठी या. सुपरस्टार 11 तळेगाव, सतीश शिंदे साहेब स्पोर्ट फाउंडेशन लगेचच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. सुपरस्टार 11 टीमचे कॅप्टनला विनंती आहे ताबडतोब टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. वारंवार आपल्याला सूचना केल्या जातात. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतोय. रशीदभाई सय्यद यांच्या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन. त्याचबरोबर मनसूरभाई पठाण देखील प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. पोपट भाऊ शिंदे ही मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्यानं शुभागमन झाले. मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं मनपूर्वक स्वागत. सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से
या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा पुढील सामना आणि त्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत. या सामन्याचा टॉस करण्यासाठी मनसूरभाई पठाण, रशीदभाई सय्यद आपणास विनंती आहे टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस होईल. विनंती आहे मान्यवरांना आपण या ठिकाणी टॉस का बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मनसूरभाई पठाण, राशिदभाई सय्यद विनंती आहे टॉस साठी या. सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से यजमान संघ खऱ्या अर्थानं आज मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी टॉस होईल. 8 षटकांचा सामना खऱ्या अर्थानं जो असणार आहे निश्चितच या ठिकाणी टॉस आपण करतो. टेल असा कॉल आहे. टॉस जिंकला सुपरस्टार 11 संघानं. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. स्वराज्य चषक ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गेल्या काही सीझन पासून आपण खेळतात. या सीझन मध्ये खऱ्या अर्थानं कशा प्रकारे तुमच्या टीमची रणनीती असेल आणि स्पर्धेबद्दल काय सांगाल? दरवर्षी आम्ही टुर्नामेंट खेळत असतो आणि सुंदर असं नियोजन सुद्धा असतं. स्वराज्य क्रिकेट क्लब हे नियोजन पण एकदम आणि असं म्हणतात ना की हा मावळचा मिनी वर्ल्ड कप आहे, तर तो खरंच आहे. कारण नियोजन आयोजन आणि हे खूप सुंदर असतं आणि आम्हाला खेळायला या टुर्नामेंटमध्ये संधी देतील त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. धन्यवाद. आपण देखील मनापासून आभार. मॅच मैदानावरती सुरू झालेले आहे. या ठिकाणी सुपरस्टार 11 संघानं टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. यानंतर पहिल्या मॅचची सेकंड इनिंगला होते सुरुवात आणि कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात मावळ भूषण सुमित सोनवणे सरांचा गोड आवाज. नमस्कार मित्रांनो, स्वराज्य चषक 2025 पर्व 8वे आणि 8व्या पर्वातील आजचा असणारा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वराज्य चषक 2025 मध्ये मी मावळ भूषण सुमित सोनवणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज सामना क्रमांक पहिला आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. नॉटीबाई चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर, स्पोर्ट फाउंडेशन कल्लाट. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे. सन्माननीय या स्पर्धेचे असणारे आपण विशेष सहकार्यामध्ये यांना आपण नेहमीच बघतो आणि स्वराज्य स्पोर्ट क्लब संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ते आदरणीय आमचे पवनसिंग घारे यांचं श्रेणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक स्वागत आहे. अमोल जाधव इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर मॅच कडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. 2 चौकार आले आणि 2 चौकार आल्यानंतर मात्र तिथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. या सीझन मध्ये आपण इथे मैदानामध्ये जरूर बघतोय कल्लाट संघ अगदी अंदर मावळ परिसरातून, ग्रामीण भागातून पुढे आलेला संघ. बाबाजी आगेवले असतील, जावेद मुलानी असतील, यांनी मात्र या संघाची केलेली बांधणी आणि नवीन चेहरे जरूर आपल्याला या संघामध्ये बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर स्ट्रायकन तयार असेल आदेश गाडे जो ते मैदानामध्ये तयार आहे. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मैदानामध्ये राजू राईट अमोर द विकेट. कोलबट टप्प्याचा बॉल, बॅटचा फेस ओपन केलाय. स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा खणखणीत चौकार. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. थँक्यू टीचे. इथे मात्र आपण पाहतोय आदेशने आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. चौकार मात्र मैदानाच्या मध्ये खेचलाय आणि या चौकाराने संघाचं दाफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणार आहे. 12 धावा ज्या स्कोर कार्ड वरती ते असणार आहेत. राजू भांगरे उजव्या हाताने तयार आहे. पुढे कट केल्या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून हाफ ट्रॅकर बॉल होता तिथे
आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे. आता मिळतील 2 धावा. नवीन बॉल घ्या तिथे. अ, 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे 14 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. आदेश गाडे, मयूर बालघरे ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं CCL करंडक लोणावळ्याच्या मैदानावरती मात्र या संघाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मयूर बालघरे आणि आदेश गाडे. राजू तयार आहे. लोअर फुल टॉस होता, फक्त बॅटचा फेस ओपन केला, इनसाइड आउट स्ट्रोक खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ता है 4 के 4 रन. रेकॉर्ड बनवण्यासाठी मात्र ओळखला जाणारा हा चषक काल या मैदानावरती आपण पाहिलं. दत्ता पवार नावाचं वादळ या मैदानावरती घुंगावलं. काल हरीश नवलेचं शतक आपण या मैदानावरती बघितलं. दत्ता पवारने खेळलेली काल 3 अर्धशतक आपण पाहिली. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण मुन्ना पिंपळेच्या बॅटमधून बघितलं. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आदेश गाडीच्या गोलंदाजीमधून आपण पाहिलं. अनेक रेकॉर्ड आहेत खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला जे मिळत आहेत आणि रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवरती मैदानामध्ये बघायचंय दीपक. नावाप्रमाणे आपण पाहिलं तर दीपकला देखील ते काम करावं लागणार आहे. असं म्हणतात ना, एखाद्या अंधाऱ्यातल्या बंद खोलीमध्ये छोटासा दीपक लावल्यानंतर संपूर्ण बंद खोली प्रकाशमय होऊन जाते. परंतु बघायचे समोर मावळचा गब्बर म्हणून मात्र ज्याची ओळख आहे ना तो मयूर बालघरे. डावखुऱ्या शैलीचा असणारा खेळाडू आणि विशेष आपण पाहिलं तर मावळ तालुक्याचा एक विध्वंसक म्हणून त्याची ओळख आहे. मयूर बालघरे स्ट्राईक ऑन तयार. पहिलाच बॉल यावेळेस अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर. नियंत्रण नव्हतं या चेंडूमध्ये. व्हाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त धावे ते मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. अतिरिक्त धावेने संघाचं वाढतं धावफलक 19 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती असणार आहेत. यानंतरची होणारी मॅच आपण पाहतोय सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध स्वराज्य स्पोर्टला बुरसे. घरचा यजमान संघ आज मात्र या मैदानावरती खेळणार आहे. घरचे तारे सितारे या मैदानावरती भिडताना आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस मयूर बालघरे शूट ऍट फायर ठोकलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार छेऱ्यान. DJ Ash. दादा चलते तो मास दादा हिलते तो मास दादा देखे तो मास मम्मा मास पलीकडच्या बाजूला म्हणतो जे काका आहे त्या काकांनी स्प्लेंडर गाडी रस्त्यावरती पार्क केलेली आहे. त्यांना विनंती असेल ती गाडी थोडीशी आतमध्ये घेतली तर खूप बरं होईल. मॅचकडे जायचे पुढे एकदा. यावेळेस आपण इथे मैदानामध्ये बघतोय पुन्हा एकदा षटकार इथे मैदानामध्ये आलेल्या मयूर बालघरेने स्वागत केले दीपकचं या षटकाराने. मला वाटतं तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. 65 धावेंचं आव्हान तुम्ही उभे केलेले सरपंच गणेश भाऊ कल्लाटकर फाउंडेशन कल्लाट संघाने. त्यामुळे बँक बॅलन्स कमी असेल तर बँक बॅलन्स कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला फाईट करावी लागणार आहे, संघर्ष करावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. इसकी बैट भी है सकाळच्या सत्रामध्ये मयूर बालघरेचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. इथे गोलंदाजांच्या मुंग्या डोक्यामध्ये मुंग्या आणणारी फलंदाजी सुरू आहे. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5वा चौकार आलेला आहे. एक षटकार मयूर बालघरेच्या बॅटमधून आलाय. दीपक तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय बॉलला आसमानी टोला कडक बेधडक ठोकलाय षटकार छेऱ्यान. तो खाते उठाते तो देखे जीवन उसके पीछे खड़ा सारा मास मुझे चलने लगे जिसका इथे
इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना आपल्याला जो बघायला मिळणार आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा आहे. मयूर बालगरे जर असा खेळत राहिला ना आणि ज्या प्रकारचं स्कोर कार्डचं टार्गेट ठेवलेलं आहे, मला वाटतं मयूर बालगरेसाठी फक्त हा सकाळचा नाश्ता आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, अगदी पुढे टप्पा ठेवला. हे करायचंय दीपकला. आणि मला वाटतं तुमच्याकडे जर ताकद आहे, तुमच्याकडे जर स्ट्रेंथ आहे, तर त्या ताकदीवरती, त्या स्ट्रेंथवरती मात्र तुम्हाला काम करावं लागणार, तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. डॉट बॉल इथे आलेला आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आपण बघतोय चंद्रकांतजी धामणकर यांचा आपण पाहतोय शेडी शुभाग म्हणतोय. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. बॉल ट्रॅक वरती पुन्हा मैदानामध्ये बघायचं यावेळेस. हा प्रकार फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटीफुल षटकार छेरन. सारा मास ए मनसा क्या हो चिल्ला गावचे बायकर मॅन, उर्से गावचे वंडर बॉय जयेश सईद यांचं पण पाहतोय आगमन झालंय. उर्से गावचे बुलेट ट्रेन मयूर बिलारे आणि मावळचे आयकॉन बाळाभाऊ धामणकर. ही स्टारकास्ट आपल्याला मैदानावरती बघायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बघायचं यावेळेस दीपक. यावेळेस पायावरती टाकले चेंडू होता. तिथे असणारी टू व्हीलर गाडी मालकांना विनंती, ती गाडी बाजूला करा. स्प्लेंडर गाडी आहे, ती गाडी मालकांना विनंती असणारी तिथे गाडी ती बाजूला करून घ्यायची आहे. इथे मग पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 42 धावा, जे आता मात्र धापलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. 42 रन, 42 धावा. मनसूरभाई पठाण आपण पाहतोय मात्र सकाळ जत्रामध्ये उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर पोपटरावजी शिंदे साहेब हे देखील उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत आहे. मैदानामध्ये बघायचं यावेळेस आता आदित्य यादव याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलेला आहे. हे उभरते खेळाडू आहेत आणि असं म्हणतात ना, कधी कधी अनुभवातून माणूस प्रबळ होत जातो. अनुभवाने खूप काही शिकवलेलं आहे. अनुभवाची एक वेगळी ताकद असते. आज मात्र उर्से गावातील प्रेक्षक राजा इथे मोठ्या संख्येने मात्र गर्दी करतील, कारण प्रत्येकाला माहिती आहे व आज आमचे महेश दादा देखील आपण पाहतोय सकाळ सकाळ मात्र किट मध्ये त्यांचंही आगमन झाले, त्यांचंही स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट्स संघाचे असणारे मेंटॉर, त्यांचंही स्वागत. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये व्हाईट बॉल जो मैदानामध्ये येताना बघायला मिळणार आहे. अतिरिक्त धाव इथे आलेली आहे. अतिरिक्त धाबेने संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये बघितली गेली तर स्कोर कार्ड वरती धावा येतात 43 धावा, 43 रन. मयूर बालगरेने आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. यावेळेस सावधरित्या डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. शॉट पॉइंटला चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत ती आलेली सिंगल आहे. एक धावी ती आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघतोय त्या 44 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आज मात्र घरचा संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. सुपरस्टार 11 तळेगाव विरुद्ध स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से. यावेळेस इनसाइड आउट. ओहो, जबरदस्त स्ट्रोक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. या दोन्ही मान्यवरांचा याच्याकडे शुभाग म्हणतोय. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. इथे मात्र या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः तांडव केलाय. धावेंचा पाऊस
बॉलर तयार. यावेळेस कटर चेंडू मैदानामध्ये होता कव्हरला रुपेश. हो तिथे मैदानामध्ये काय झालंय मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर रुपेशने चेंडू पर्यंत पोहोचला जरूर. झेल टिपण्याची संधी होती, झेल होऊ शकला नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार आहे. झेल सुटलेला आहे. सुपरस्टार आयकॉन बाळाभाऊ धामणकर आणि स्वागत या होईल षटकाराने. छेरन मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराने आता संघाचं वाढतं धावफलक मात्र आता वेगाने पुढे सरकणार आहे. धावफलकावरती 58 धाव आहे. आदेश गाडी 7 चेंडू 24, 7 चेंडू मध्ये 24 बनवतोय मयूर बालघरे. यावेळेस स्क्वेअरकटचा फटका असता कव्हरला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील रुपेश. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा आलेला चौकार आहे. मात्र जी गरज असणार आहे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सेकंड इनिंग मध्ये आपण इथे जरूर बघतोय. कारण हे मैदान आपण पाहिलं तर फलंदाजांसाठी पूरक मैदान आहे, फलंदाजांसाठी नंदनवन मैदान आहे. मोठा असतो खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम चेंडूने आपण पाहतो घेतली लिडिंग एज. चेंडू हवेत आहे. ओ झेल पुन्हा एकदा सुटलाय. आणि मला वाटतं आपण पाहतो इथे कल्लाट संघ ज्या प्रकारची फिल्डिंग करतोय, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय ना, या चुका कुठेतरी डोकेदुखी ठरणार आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितले गेले तर 62 धावा आहेत. शेवटच्या आता मैदानामध्ये बघायचं आहे चेंडू शिल्लक असणार आहेत 30 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. जावेद मुलानी ज्या खेळाडूने आपण पाहिलं या संघाची बांधणी केली, ज्या खेळाडूने आपण पाहिले त्या सर्व खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम केलंय, तो जावेद मुलानी आपण पाहतो मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. तीन धावांची गरज असणार आहे. मयूर बालघरे स्ट्रायकन तयार. हा चेंडू आडव्या बॅटने मात्र चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. अगदी लेग स्टिकच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाचं वाढतं धावफलक देखील आपण बघतोय आता जाऊन पोहोचणार आहे 63 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पर्यंत बॉलर तयार आणि सामना संपवला यावेळेस मयूर बालघरेने. या षटकाराने मॅच फिनिश करतोय मयूर. सामना जिंकलाय नॉटी बॉय चिंचोली संघाने. वेल प्लेड टीम. आणि चला दोन्ही टीम्स एका लाईनीत एका ओळीमध्ये सेकंड करतील, मैदानाच्या बाहेर जातील. आपण या स्पर्धेची जी नियमावली बनवली त्या नियमांचं आपल्याला पालन या ठिकाणी करायचं आहे. कारण मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनची आपण जे काही नियमावली केलेली आहे त्या नियमांना आपण इथे बंधनकारक आहोत. मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपल्याला इथे द्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच किताब असेल आणि इथे पण पाहिले तर सुपरस्टार 11 टीम स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघाचा आपण पाहिले गेले तरी ते स्टेजच्या अगदी बाजूला ते बसतील. कारण मॅनेजमेंट मध्ये त्यांचं लक्ष असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही कॉपरेट करा, तुम्ही डगआउट मध्ये बसा. तर मॅच कडे आपण जाणार आहोत. चला नॉटी बॉय चिंचोली टीम एका लाईनीत एक ओळीमध्ये आपण सर्वजण शेकट करण्यासाठी या ठिकाणी